बुलढाणा तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी. बाणगंगा नदीला आलेल्या पुरामुळे धाड आणि धामणगाव दोन गावांचा संपर्क तुटला. पिकांचं मोठं नुकसान. नाशिकच्या निफाड तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी. विविध गावासह शेतात साचलं पावसाचं पाणी. फळबागांसह पिकांचंही मोठं नुकसान. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस. पावसामुळे नदी नाल्याला पुराचं स्वरूप. पावसामुळे वडनेर भैरवमध्ये 15 ते 20 शेतमजुरांच्या झोपड्या गेल्या वाहून. बीड तालुक्यातील कुटेवाडी शिवारात अवकाळी पावसामुळे कांदा आणि ज्वारी पिकाचं नुकसान. शासनाने पंचनामे करून तातडीने मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. परभणीमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. पाऊस पडल्यानं वातावरणात गारवा निर्माण. जलतज्ञ राजेंद्र सिंग राणांकडून उजनी धरण परिसराची पाहणी. पिंपरी चिंचवडमधल्या उद्योगांचं 20 टीएमसी विषारी पाणी उजनीत सोडल्यानं उजनी धरणाचं संपूर्ण पाणी विषारी झाल्याचा राणांचा खळबळजनक दावा. जायकवाडीच्या उजव्या कालव्याची अखेर दुरुस्ती. शेतकऱ्यांनी सिंचनासाठी पाणीही सोडलं. त्यामुळे बीडच्या गेवराई आणि माजलगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा. भंडाऱ्यातल्या कमकापूर गावाचं पुनर्वसन होऊनही गावात पाण्यासाठी भटकंती. एकाच विहिरीवर भागवावी लागते. ग्रामस्थांना तहान. बाजारामध्ये बोगस बियाणं आढळल्यास कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांना घरी पाठवणार. काटोल विधानसभेचे भाजप आमदार चरणसिंग ठाकूर यांचा इशारा. लातूरमध्ये चाऱ्याचे दर घसरले. चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना आवक वाढल्यानं मागणी घटली. परिणामी दर कोसळले. बीड तालुक्यातील कुटेवाडी शिवारात अवकाळी पावसामुळे कांदा आणि ज्वारी पिकाचं मोठं नुकसान. शासनाने पंचनामे करून तातडीने मदत द्यावी. शेतकऱ्यांची मागणी. भटक्या विमुक्तांना आता राज्यात कुठेही मिळणार रेशन. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वेगमर्यादेचं उल्लंघन केल्याबद्दल एसटी वाहन चालकांवर कारवाई. तर दंड वसुलीत शिथिलता देण्याची महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांची मागणी. 9 जूनला पीओपी मूर्ती बंदी संदर्भातली सुनावणी. निकाल आमच्या बाजूनेच लागणार. रायगडमधल्या पेंडच्या गणेश मूर्तीकारांचा विश्वास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.